तुझ्याकडून भरता येईल ना. आणि अमोल ना अमर त्याला स्क्रीनशॉट मारून पाठवून दे असं कीच भरून त्याचा आला आणि त्याने पाठवलं ना मग ते पाठवून दे लागेल. हे आता तुलाच काम करायला लागणार. इथे मात्र पाहतोय पहिला चेंडू या ठिकाणी सुरुवात होते मॅचला. पहिला चेंडू गॅप मध्ये खेळलाय. इथे जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीने चेंडूला इथे अडवलं गेलं आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. सुरुवातीचा फलंदाज जर पाहिलं तर एका बाजूला आपण पाहतोय मिस्टर संदीप आहे आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर अमर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना हा चेंडू इथे मात्र मारायचा होता. काशीनाथ गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगली गोलंदाजी त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. काशीनाथ माची मॅन फ्रॉम डहाणूचा हा खेळाडू आपण पाहतोय. 2 चेंडू आतापर्यंत त्याने हाताळलेत. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी नक्कीच दर्शवलंय कारण की दुसऱ्या चेंडूवर फलंदाजाला बीट केलं होतं. इथे मात्र काही चेंडू हवेत आहे. चेंडूवर वेगाने चेंडूवर जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिस्टर रोहन आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूवर पाहिलं तर सिंगलच रन्स मिळेल. या एकेरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 3 धावा आपण पाहतोय. विचार केला तर दोन्ही संघ पराभूत झाले होते पहिल्याच सामन्यामध्ये, परंतु लीग स्पर्धा आहे. इथून तुम्हाला एक संघ नक्कीच पाहायला मिळेल जो पुढच्या संघाविरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळेल आणि एक संघाला मात्र घरचं तिकीट मिळणार आहे. परंतु बघूया करो या परिस्थितीमध्ये करो या मरो परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात हे 2 संघ. फटका तर सुरेख आहे. फुलटॉस चेंडूला सोडणार नाही. इथे मात्र चेंडू निघून जातोय. 1 बाउंस सीमारेषे पार येतोय चौकार 4. डीजे आपण पाहतोय जीवदानी 11 विरार संघ आज मात्र खुश आहे. उद्याच्या दिवसात पुण्याच्या एकदा संडे सुपर संडे मध्ये दखल झालेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपल्यातून जर तुम्ही आपलं 100% एफर्ट द्याल तर अशा पद्धतीचे फोटो तुमचे नक्कीच क्लिक केले जातील. इथे मात्र पाहतोय आपण संदीप राऊत ची या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी क्लिक करण्याचा प्रयत्न करतायत. इथे पाहायला मिळतायत आपण सेल्फी. नक्कीच फटका सजवलाय मात्र चेंडू निघून जातोय रोहनच्या डोक्यावरून. 1 बाउंस चेंडूला इथे फील्ड करतोय रोहन. खूप चांगल्या पद्धतीने अडवलाय चेंडूला. रन्स मात्र मिळतील त्याच्यावर. एकंदरीत जर पाहिलं तर 2 एकूण चेंडूचा खेळ झालाय ते 1 षटक कंप्लीट झालाय आणि 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर लागली जाते 10 धावा. थँक्यू. तर गोलंदाजी मार्कवर येतोय अभिजित सुर्वे. संघाचं जर पाहिलं तर कर्णधार भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय आतापर्यंत या संघाकडून. आणि पाहिलं पण दुपारच्या सत्रामध्ये त्यांची टीम मीटिंग झाली. टीम मीटिंगमधून डिस्कस जे झालं ते मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. काय डिस्कस झालं होतं नक्कीच, कशा पद्धतीची ही लढत केली जाईल, काय गेम प्लॅन केले आहेत हे देखील आपल्याला पाहावे लागेल. काहीतरी चेंजेस केला असेल कारण एक संघ एक सामना पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये काहीतरी वेगळं काहीतरी चेंजेस कसणं गरजेचं आहे. इथे मात्र पहा फटका सुरेख आहे. शॉट ऑफ लेंथ वापरली होती. पिक केला चेंडूला आणि
फाईन लेगच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल्स होतोय, निघतोय हा चौकार, 4 धावा. थँक्यू. पहिल्याच चेंडूवर चौकार या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली. अमरच्या बॅट मधून आपण पाहतोय सुरेख चौकार पाहायला मिळाली. इथे हा चेंडू थोडासा उंचावर होता, नक्कीच काही काल हवेत चेंडू पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक आहे पण प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळते, खूप चांगलं आहे. फेकी खराब आहे, त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये होते. हे कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. कॉलिग खूप असणं खूप गरजेचं आहे, तेच आपल्याला पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. जशी थ्रो खराब आली त्यावर लगेचच दुसरी धाव पळून काढली. धावसंख्या 2 ने फ्लाय होईल. आता मात्र स्कोरबोर्डवर लागली जातील 16 धावा. एकंदरीत विचार केला तर दुसरे षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या 16. मिस्टर अभिजित सुर्वे आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम नालासोपाऱ्याचा हा गोलंदाज. हो, आडव्या बॅटचा उपयोग केलाय. तिथे मात्र प्रोटेक्शनशाला आहे. रोहन इथे मात्र सुरेख कामगिरी करतोय. शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली. चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकलण्यात त्यांना यश आलं आणि तदनंतर पाहिलं तर आणखीन 2 रन्स इथे कंप्लीट केले जात आहेत. एकंदरीत या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी हाताळले आहेत. 3 चेंडूमध्ये एकंदरीत धावा जर पाहिल्या तर 8 धावा खर्च केल्या आहेत. त्या म्हणजे अभिजित सुर्वे या गोलंदाजांनी. चांगली धावसंख्या उभारण्यात एक फाउंडेशन बिल्ड करण्यात प्रयत्न करतील नक्कीच. एका बाजूला अमर तर दुसऱ्या बाजूला संदीप टोकरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, इथे मात्र पहा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडेल, फेकेल. अक्युरेट थ्रो तिथून मात्र केली जाते. अभिजितच्या हातामध्ये फक्त 1च रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. स्कोरबोर्डवर आता मात्र 19 धावा लागल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 10 धावा. आतापर्यंत जर पाहिल्या तर या 4 चेंडूमध्ये 9 धावा नक्कीच खर्च करतोय मिस्टर अभिजित सुर्वे. रोहनला आता मात्र थोडंसं वर आणलं जात आहे. आपण पाहतोय डीपमध्ये होते ते, परंतु थोडीशी गेम वेगळं केलंय. लॉंग ऑन रिझनचा क्षेत्ररक्षक जो आहे आपण पाहतोय तो आता मात्र तैनात केलाय त्या ठिकाणी. आणि एक पाहतो आपण मिड विकेट आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझन आहे. रिव्हर्सचा फटका इथे मात्र सजवला होत आहे. पंचांकडे लाऊड अपील केली जाते, परंतु आपण पाहतोय आक्रोश जास्त, कॉन्फिडन्स लेवल जर पाहिली तर कुठेतरी कमी होती आणि तेच कारण पाहिलं आपण. इथे मात्र रन्स याच्यावर मिळेल 1. बॅटीने हा चेंडू नक्कीच आपण पाहतोय 1 सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 20 रन्स शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आतापर्यंत जर पाहिलं तर 10 सरासरीने या ठिकाणी संघ धावत आहेत खूप चांगल्या पद्धतीने. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. आहा, इथे मात्र लेगस्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. अवांतर चेंडू. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या आता मात्र लागली जाते 21. 21 धावा. दुपारचं सत्र नक्कीच आपण पाहतोय सुरू आहे आणि सत्रामध्ये जर पाहिलं तर हवेचं रोख देखील खूप मोठ्या प्रमाणावर फ्लो आपल्याला पाहायला मिळतंय. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, परंतु तिथे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक डीप मधून ट्रॅव्हल होतोय, चेंडूला पकडतोय, फेकतोय, तोपर्यंत सिंगलच धाव. आता मात्र कुठलीही चुकी करणार नाही फेकण्यामध्ये, कारण की आधी देखील पाहिले तर चुकी केली होती. एक एक्स्ट्रा रन समोरच्या संघाला दिलं होतं, मात्र आता यावेळेस जर पाहिलं तर तसं काही केलं नाही. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिल्या तर 22 धावा लागल्या जात आहेत. कुठलीही नुकसान नाही संघाची. 2 फलंदाज अगदी सुरेख पद्धतीने 11च्या सरासरीने खेळताना पाहायला मिळत आहेत. या ऐकूया उर्वी डीजेला आणि पुन्हा या मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. पुन्हा एकदा कंटिन्यू करतोय. काशीनाथ माची आपल्याला पाहायला मिळेल. तिसरे षटक या ठिकाणी. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन नाही आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षक दूरवर जातील. इथून जर पाहिलं तर जी एंड आपण पाहतोय नवली एंड गोलंदाजाची
हवेचा रूख पाहिला तर फलंदाजासाठी अतिशय उत्तम दर्जाचा आहे आणि याच एंडमधून जर पाहिलं तर फलंदाजांनी काय कमालीची फलंदाजी केली होती. नक्कीच जर पाहिलं तर मिस्टर योगेशला आपण पाहिलं खऱ्या अर्थानं 5 चेंडूमध्ये 5 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली होती आणि एक चौकार इथे पाहायला मिळतोय. चेंडू अतिशय सुरेख चेंडू फेकला जातोय, अप्रतिम चेंडू फेकला जातोय, रन्स मात्र मिळणार नाही आहे. काशीनाथ माची खूप वर्षाचा अनुभव आहे डहाणू संघाकडून, सातत्याने जर पाहिलं तर आपण त्यांना खेळताना पाहिलंय. आज या ठिकाणी 40+ माध्यमातून गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा त्याग केला जातोय, परंतु चेंडू जाईल सीमा रेषेपार. येतोय षटकार, जबरदस्त अटॅक केलाय, 6 धावांसाठी चेंडू पाठवलाय. षटकार डोंगर में जय मां एक वीरा देवी बैठी है काला डोंगर में, उसके दरबार में लोग आते हैं, उसके दरबार में लोग आते हैं. कैमरामैन जल्दी फोकस करो. आने जाने वाले लोग कोई घुमरा करता है, कोई भंगड़ा करता है. आने जाने वाले लोग कोई घुमरा करता है, कोई भंगड़ा करता है. तेरी माया का नाम तेरी दिल का नाम, तेरी माया का नाम तेरी दिल का नाम, उसी तेरे को नाम रे बाबा. येस आपण मध्ये पुढचा चेंडू काशीनाथ माची याचा. आता मात्र पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ इथे पिक केलाय चेंडूला, जबरदस्त अटॅक. 2 चेंडूवर 2 षटकार मारलेत. क्या बात है. अरे चोबन के रंग का चाक चढ़ा है, इसको भी देखो साला पीछे पड़ा है. वादी आवाज की रानी हो, मैं वादी आवाज की रानी हो, मेरा याद मेरा वक्त को सुहाग. कमाल है, खूबसूरत लगती है. मुंह में कीड़े पड़े तेरे. थँक्यू. 2 चेंडूवर 12 धावा जमवल्या आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर अटॅकिंग फलंदाजी धावसंख्या स्कोरबोर्ड 34 धावा. अमर आपल्याला पाहायला मिळेल पुण्याची एकदा. चेंडू देखील चेंडू निघून जाईल सीमा रेषेपार. आणखीन एक दर्जेदार 3 चेंडूवर 3 षटकार पाहायला मिळत आहेत. हे 40+ क्रिकेट आहे. तरी बरीच वर्ष क्रिकेटमध्ये काढल्यानंतर आज पुण्याच्या एकदा जसं सोनं असतं ना, जुनं सोनं असते ते घसल्यानंतर आणखीन चमकतं, तेच मात्र इथे चमकवण्याचं काम जर पाहिलं तर अमरला केलं जात आहे. विचार केला तर 3 चेंडूवर 3 षटकार मारले आहेत. काशीनाथ आता मात्र थोडीशी महागडी गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा आता मात्र चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल 6 धावांसाठी. षटकार, क्या बात आहे. 4 चेंडूवर 4 षटकार. धावसंख्या जर पाहिली तर वेगाने वाढेल, 46 धावा. याआधी जर पाहिलं तर मिस्टर योगेशने कामगिरी केली होती, 5 चेंडूमध्ये 5 षटकार. आता मात्र एक षटकार कमी आहे, परंतु 4 चेंडूवर अगदी सुरेख पद्धतीने 4 षटकार मारले आहेत. मिस्टर अमर यांनी 12 चेंडूमध्ये 39 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या आहेत. काशीनाथ थोडस महागडं होत असताना आपल्या संघासाठी इथे मात्र शेवटचा चेंडू नक्कीच असेल या षटकातील. हो आता मात्र थोडस बाहेरच्या दिशेने गाले, मात्र ही देखील चमकार मिळेल. खूप चांगल्या पद्धतीने रन्स जमवले जात आहेत. विचार केला तर 50 धावा या स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. 50 धावा पूर्ण होत आहेत आपल्या संघाच्या. अमर कोळी नक्कीच नायगाव वसईचा हा खेळाडू आपण पाहतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. आज जर पाहिलं तर 13 चेंडूमध्ये त्यांनी एकंदरीत जर पाहिलं तर 43 धावांची धुवाधार खेळी केले. हे 40+ क्रिकेट आहे. नक्कीच आपण पाहतोय धावसंख्या जर पाहिली तर 50 धावा होत आहेत. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक 4 कंप्लीट झालंय. येणारे 2 षटक म्हणजे 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 षटक झाले, 3 षटक कंप्लीट झालेत. सॉरी, या ठिकाणी अजूनही जर पाहिलं तर 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे 18 चेंडूमध्ये 50 धावा बनवल्या आहेत. अशाच पद्धतीने जर खेळले तर इथून मात्र आजच्या दिवसाचा हायेस्ट स्कोर होऊ शकतोय. पुण्याची एकदा आपण पाहतोय इथे फलंदाज मिस्टर
संदीप टोकरे आपल्याला पाहिली, ज्यांनी 5 चेंडू आतापर्यंत खेळले आहेत. 5 चेंडूमध्ये 6 धावा जमवल्यात आपल्या संघासाठी. आणि गोलंदाजी मार्कवर पुण्याचे एकदा कंटिन्यू करतायत मिस्टर अभिजित सुरवेद आपल्याला पाहायला मिळते, मॅन फ्रॉम नारा सुपारा. इथे मात्र पहा टेक्निक उपयोग केले खूप चांगल्या पद्धतीने. शिफ्ट शॉट, सुपला शॉट ज्याला म्हटलं जात आहे, तो शॉट इथे वापरला जात आहे. आणि या चेंडूवर जर पाहिलं तर 2 धावा पळून काढल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या 52 रन्स, 52 धावा वेगाने धावा आल्या होत्या. ही एंड जर पाहिली तर थोडीशी महागडी एंड पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा गोलंदाजी आपण पाहतोय करताना गोलंदाजावर अटॅक केलं जात आहे. आता मात्र पाहतोय पुण्याचे एकदा चेंडू अभिजित यांचा रिव्हर्स स्वीप करायचा होता, परंतु प्रॉपरली टायमिंग झाला नाही आहे. चेंडूवर सिंगल रन्स या ठिकाणी यस बाईच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते ती म्हणजेच 53 धावा. आज आपण पाहतोय पाटील नेटवर्क आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतोय बंटी कुंभार एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अनुराग चव्हाण अगदी सुरेख रीतीने कार्यक्रम करत आहेत. तरी इथे मात्र पाहतोय अटॅक केलाय, परंतु चेंडू किती लांब गेलाय. आहा, इथे मिळतोय जीवनदान. आणि जीवनदान देखील कोणाला तर मिस्टर अमर कोळी यांना हा जीवनदान दिला जातोय. थँक्स म्हटलं असेल अमर कोळीने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिस्टर रोहन होते. कोण होतं? कोण होते ते? कोण होते तिकडे? तो कॅच घेणार. अच्छा, जयसन का? इथे मात्र पाहिलं जाईल पुढचा चेंडू. ओहो, हलक्या हाताने खेळून काढलाय. नाही माहिती आहे मोठा फटका मारणं म्हणजे चुकीचं आहे या एंडमध्ये, कारण की ही एंड जेव्हा आपण वापरली होती तेव्हा 4 षटकार मारले होते. आता मात्र समजुतीने क्रिकेट खेळला जातोय. डोकं शांत असणं खूप गरजेचं आहे. आक्रमकता आहे आपल्याकडे, मात्र ती आक्रमकता योग्य वेळी वापरावी लागणार आहे. इथे मात्र शिफ्ट शॉट केला आहे, परंतु इथे गाडीचं होईल पतन. LPW मध्ये आउट दिलं जाईल. फलंदाज इथे बाद होते मिस्टर संदीप टोकरे. बॅक टू द डगआउटला गडी बाद. थँक्यू. तर आणखीन एक सितारा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहिलं तर मॅन फ्रॉम डहाणूचा हा खेळाडू योगेश डारणे आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये काय कमालीची फलंदाजी केली होती. जर पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 55 धावा या हव्या होत्या. आणि सामना जर पाहिला तर 1 चेंडूमध्ये 4 धावांसाठी सामना हरला होता. अँटी करप्शन मध्ये ऑफिसर पोस्टला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या बॅटमधून गोळी सुटताना आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र पाहतोय आपण दोन्ही हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. एकीकडे पाहिलं तर अमरने देखील आपला जलवा दाखवलाय, दुसरीकडे जलवा दाखवण्यासाठी आणखीन एक फलंदाज मिस्टर योगेश धारणेबाज या ठिकाणी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर जयसन बारी मॅन फ्रॉम डहाणूचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. पाहतोय आपण कशा पद्धतीने आता मात्र त्यांच्या विरोधात गोलंदाजी करेल. पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच हाताळण्यासाठी सज्ज आहे जयसन. हा चेंडू थोडासा लांब टाकण्याचा प्रयत्न होता शरीरापासनं, परंतु पंचाने तो वेधला गेला आणि त्यानंतर पाहिलं तर हा चेंडू खराब चेंडूमधून घोषित केला गेला. अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोरबोर्डवर धावसंख्या आता मात्र वेगाने वाढते. 57 धावा, 57 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा बॅटचा फ्लो ओपन केला होता, परंतु एक सिंगल रन्स या ठिकाणी घेतले. दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे मात्र थांबवलं योगेशने.
की मी देखील फटके मारू शकतो. या देखील मी किमया केली होती. 5 चेंडूवर 5 षटकार मारणारा खेळाडू जर पाहिलं तर योगेशला आपण पाहिलं होतं. अफलातून फलंदाजी त्याच्या बॅटमधून आली होती. एकंदरीत पाहिलं तर 59 धावांची धुवाधार खेळी जर पाहिलं तर या टुर्नामेंटमध्ये दुसरं अर्धशतक त्यांनी नक्कीच झळकावलं होतं. असा खेळाडू आपण पाहतोय. आल्या चौकार मारतोय. सुरेख इथे फलंदाजी आल्या आपल्या जलवा दाखवतोय आणि चेंडूचा पाठवतोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. 62 रन्स 62 धावा. थँक्यू. इथून जर पाहिलं तर आपल्याकडे अजूनही 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4.2 चेंडूचा खेळ म्हणजेच 5वं षटक मार्गस्थ असताना 2 चेंडूचा खेळ झालाय. हा चेंडू पाहायला मिळेल. फटका इथे फसलाय. चेंडू हवेत आहे. इथे योगेशला माघारी परतावं लागेल. चांगली गोलंदाजी वापरले त्यांच्या विरोधात. पाहिलं तर मिस्टर जयसन बारी आणि योगेशला माघारी परतवतायत. गडी बाद. थँक्यू. आता मात्र 3 चेंडू इथे फेकून झाले आहेत. खूप चांगली गोलंदाजी वापरली आणि योगेश सारखा एक हार्ड हिटर फलंदाजाला तंबूचा आसरा देणं म्हणजे खूप चांगलं कार्य इथे करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेत असताना मिस्टर सुनील पाहायला मिळतंय. ओहो इथे मात्र लेट बॅट थोडीशी फिरवली चेंडूवर. चेंडू जर पाहिलं तर जातोय शॉर्ट मध्ये आपण पाहतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला पकडेल फेकेल. सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. येणारे 2 चेंडू पाहायला मिळतील कशा पद्धतीचे असतील आणि अमर त्याच्यावर कशा पद्धतीने अटॅक करेल. ओहो इथे मात्र इनफिल्डच्या वरून खेळलाय. चेंडू पॉइंट रिजन मध्ये जातोय. चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. 4 धावा आणि जर पाहिलं तर इथे मात्र तिसरा हा खेळाडू ठरतोय. 50 धावा पूर्ण करणारा. बॅट वरती करायची अमर कोळी पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम आपण पाहतोय नायगाव वसईचा हा खेळाडू मिस्टर अमर कोळी. 17 चेंडू मध्ये 50 धावा. तिसरा खेळाडू आजच्या या स्पर्धेमधला पाहायला मिळतोय. PDTPL 2024 च हे पर्व आपण पाहतोय. पुन्हा एकदा अटॅक केलाय. चेंडू किती लांब गेलाय. क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार. षटकार. 6 धावा. आता मात्र आपण पाहतोय 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विचार केला तर गोलंदाजी मार्कवर नितीन येत आहेत. नितीन जनगम पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवर. हा देखील खेळाडू आपण पाहतोय. नालासोपार याचाच हा देखील एक खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरीकडे पाहिलं तर मिस्टर सुनील तुषार दादा करत या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम सर. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय आणि पाहिलं जातंय ज्या पद्धतीने चेंडू मारला गेला. स्वीप शॉट खेळला चांगल्या पद्धतीने. थोडासा लोअर फुलटच चेंडू होता. एक बेस्ट ऑप्शन म्हणून आपण स्वीप शॉट जेव्हा लोअर फुलटच चेंडू येतोय त्या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज वापरत असतो. हा
सिलेक्शन करत असतो, शॉर्ट सिलेक्शन. इथे मात्र पाहतोय 4 धावांनी धावसंख्या 77 धावा. फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पॉईंट रिझनमध्ये चेंडूला अडवतोय. रन्स मात्र मिळेल फक्त आणि फक्त 78 धावा झाल्यात. मोठं डोंगर या ठिकाणी उभारण्याचं काम केलंय आणि मोलाचा वाटा कोणाचा असेल तर मिस्टर अमर कोळी याचा. खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. 50 धावा जिम्मेदारीचं ओझं काय असते ते मात्र इथे दर्शवलंय. चांगल्या पद्धतीने खेळलाय. येणारे चेंडू जर पाहिले तर 4 शिल्लक. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु गतीने इथे बीट केलाय. फलंदाज या ठिकाणी बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीने इथे क्रीजचा वापर केला आणि तदनंतर पाहिलं तर चेंडू एक गतीने फेकला गेलाय. 3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले आहेत. येणारे 3 चेंडू नक्कीच पाहायला मिळेल. टार्गेट आपल्याला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. 1 हँडेड इथे काशीनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला पकडतोय आणि तदनंतर पाहिलं तर एक मोठा गडी म्हणजे अमर कोहली नावाचा एक फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. गडी बाद. हिच्या नावानं बांधलाय बंगला पुरा कोलीवारा आज जिंकला. हिच्या नावानं बांधलाय बंगला पुरा कोलीवारा आज जिंकला. माझ्या नावानं बांधलाय बंगला पुरा कोलीवारा आज जिंकला. माझ्या नावानं बांधलाय बंगला थँक्यू. पुरा खरोखरच अमरचं मी कौतुक करेन. 20 चेंडूमध्ये 56 धावा त्याच्या बॅटमधून आलायत. आपल्या संघाला साजेसं काम केलंय. जिम्मेदारी घेतली होती आणि जिम्मेदारी चोखपणे पार केलंय. इथून जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र शेवटचं जे 2 चेंडू आहेत त्यावर देखील अटॅकिंग होणार आहे. जाणीव आहे, परंतु मी इथे नितीनचं देखील कौतुक करेन. शेवटच्या षटकामध्ये आता मात्र गॅप शॉट खेळलाय. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा ओलांडेल. चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. मेजर आपल्याला पाहायला मिळतंय त्या ठिकाणी. खूप चांगल्या पद्धतीने कार्य करतायत आणि यांच्याकडून जर पाहिलं तर धावसंख्या 4 ने फ्लाय होईल. 82 धावा आतापर्यंत 3 गडीच्या मोबदल्या आहेत. आता मात्र पाहतोय षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 82 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. थोडंसं फील्डमध्ये चेंजेस करतायत. जाणीव आहे कारण की येणारा शेवटचा चेंडू जो आहे त्यावर देखील अटॅक होणार आहे. परंतु बघूया. ओहो, इथे मात्र झेल टिपला जातोय. सुरेख कामगिरी या ठिकाणी अभिजित सुर्वेची आपल्याला पाहायला मिळाली. विकेटचं होईल पतन आणि जर पाहिलं तर धावसंख्या स्कोरवर लागली जाते. 82 धावा 4 गडीच्या मोबदल्या आहेत. 6 षटक कंप्लीट झाले आहेत. खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली. अमरचं मी कौतुक करेन. या ठिकाणी खूप चांगला खेळलाय. पहिलाच संदीप आला होता. संदीपचा जर विचार केला तर 8 चेंडूमध्ये 9 धावा जमवल्या. अमरने जर पाहिलं तर 20 चेंडूमध्ये 56 धावांची खेळी केली. योगेशने थोडंसं नाराज केलाय. फक्त 2 चेंडू खेळला आणि 2 चेंडूमध्ये 4 धावा त्यांनी जमवल्या. त्यानंतर सुनील आपण पाहतोय ज्यांनी 3 चेंडूमध्ये 6 आणि संदीप आपण पाहतोय ज्यांनी 2 चेंडूमध्ये 4 धावा या ठिकाणी आपल्याला पाहतोय. 82 धावा या ठिकाणी चौक्यानंतर सिंगल आली नंतर चौका बरोबर 2 विकेट गेले ना. 73 होते 57 होते तेव्हा 6. इथे मात्र पाहतोय 82 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात आणि 83 धावांचं लक्ष्य असणार आहे. हे लक्ष्य कसं पार करेल हे ऐकून घेण्यासाठी पुन्हा एकदा आमचे माझे खास मित्र आपण पाहतोय व्हॉइस ऑफ बोईसर युसुफ सय्यद आपल्याशी जोडले जातील.
बॅटरसाठी. पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. चेंडू शॉट थर्डमॅनला गेला. चेंडू फील्ड केला गेला. फेकी केली गेली परंतु कुठलीही धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये नितीन जंगम यांनी. पाहिलं तर निर्धावाने सुरुवात केली गेली. डॉट बॉलने सुरुवात करतात संदीप ठोकरे. अप्रतिम सुरुवात या संघामध्ये. पाहिलं तर ऑफ साइडला इनरचा फटका खेळला गेला. डीप स्वीपर गावाला चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू सीमारेच्या पार होतोय फरार. 10 मिळतील. मास्टर कप पीडीडीपीएल चौकार 4. आणि नक्की तलासी संघाची गोष्ट केली. तलासी संघामध्ये 4 आपण महाराष्ट्र पोलीस पाहू शकता आणि शिक्षक आहेत. प्रत्येक जे खेळाडू आहेत ते नक्कीच अप्रतिम आहेत आणि प्रत्येक खेळाडू जास्तीत जास्त गव्हर्नमेंट सर्व्हिसचा खेळाडू आहेत असे खेळाडू पाहू शकता आपण तलासी भागामध्ये तलासी संघामध्ये. आणि जास्तीत जास्त खेळाडू एसटी आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये. नक्की तलासी भागामध्ये माझं खूप येणं जाणं असतं. आणि यावेळेस फटका सुरेख खेळलाय. पन्हाळी डगआउटला देणारा हा सलामी षटकार रोहन गावडच्या बॅटून आलाय. 6. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवर चौकार. तिसऱ्या चेंडूवर षटकार. अशा प्रकारे 10 धावा फलकावर जमा केल्या गेल्या पहिल्या 3 चेंडू मागे. रोहन गावड आपण पाहू शकता मॅन फ्रॉम साफवाडा ॲडव्हान्सचा खेळाडू आहे आणि हार्ड हिटर फलंदाज म्हणून जाणला जातोय. आणि एका बाजूला नितीन जंगम. दोन्ही फलंदाज हार्ड हिटर आहेत. या सामन्यामध्ये नक्कीच 82-83 धावा बनवायचे आहेत. तर त्यांना माहिती आहे सुरुवात कशी करावी लागेल. पॉवर प्लेचा पहिला षटक चांगली सुरुवात. पहिल्या 3 चेंडूमध्ये 10 धावा जमा केल्या गेल्या. अजूनही 3 चेंडू खेळ येणं बाकी असेल. नॉन स्ट्राईकला नितीन जंगम आपण पाहू शकता. थोडंसं चर्चा केली गेली. थोडंसं कानमंत्र दिले गेले संदीप ठोकरे यांना परंतु कट केल्या गेल्या. पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू निघून जाईल. सरळ सीमारेच्या पार आला. बॅक टू बॅक. यावेळेस या चेंडूवर मोठा फटका. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवर चौकार. एक षटकार. एक चौकार. अशा प्रकारे 4 चेंडू आतापर्यंत फेस केले गेले. रोहन गावडच्या माध्यमातून 14 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. तर नक्की चांगली सुरुवात म्हणली जाईल यावेळेस केली गेली गावदेवी वेवूर या संघाकडून. 83 धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात. धीरजजी मोरे यांचा संघ आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना गावदेवी वेवूर. स्लोवन बॉल फुल टॉस होता. खेळाडू आहे त्यांनी यावेळी चुकी गेली. पाहिलं तर संजू मेजर यांच्याकडून चुकी केली गेली. जीवा नक्कीच संधी दिली गेली. रोहन गावड यांना चेंडू टिपण्याचा नक्कीच प्रयत्न केला. आले होते चेंडू खाली परंतु कुठे ना कुठे संधी दिली आहे रोहन गावड यांना. 15 पॉईंट जाऊन पोहोचते धावफलक. अजूनही येणारा शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. पहिला षटक मार्ग नितीन जंगम स्ट्राईक. यावेळेस कट केला गेला. बघूया आपण गॅलरीमध्ये खेळाडू आहेत. योगेश अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलं. अँटी करवेशन मध्ये कार्यरत आहेत. पाहिलं तर अप्रतिम फिटनेस आहेत योगेश धारणे डहाणू. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. एकेरी धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 1 पुढे 6 धावसंख्या धरून पोहोचेल. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 निर्धाव चेंडू 2 चौकार 1 षटकार 2 सिंगलच्या माध्यमातून 16 धावा धावफलकावर. 16 लॉस ऑफ 0 विकेट. चला जास्त वेळ दौडू नका. सामना लगेच आपण सुरुवात करणार आहोत. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर जीवदानी 11 विरार हा संघ क्वालिफाय झाला. सुपर 8 मध्ये सुपर संडे चा तिकीट कन्फर्म झालाय. अजूनही 3 संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत. पाहिलं गेलं तर 2 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात. 2 संघ विजय होईल. पाहिलं तर SRG परनाळी संघासमोर खेळताना पाहायला भेटेल. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल. पंकज धर्ममेर मॅन फ्रॉम चारोटी चा खेळाडू पंकज धर्ममेर असेल. ज्यावेळेस ऑन साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू चेंडूला फील्ड करतो. मिस्टर अमर कोहली चेंडूला फील्ड केलं गेलं. प्रति एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. नक्कीच पाहतो पण सनी पाजी सुद्धा इन ऍक्शन आहेत विरार संघाकडून. पहिल्यांदा पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग खेळत असताना तर बघूया आपण चेंडूची गोष्ट करू तर चेंडूचं संपलं गेले. आतापर्यंत 1 षटक 1 चेंडू धावा आहेत त्या 17.
यावेळेस ऑफसाईडला खेळला गेला सुरेख फटका फक्त दिशा दिली गतीचा नक्कीच सुरेख इस्तेमाल केला गेला आणि चेंडूला पाठवून दिला सीमारच्या पार आलाय खणखणीत दर्जेदार रोहन गावड ब्रँडेड मास्टर कप चौकार 4. धन्यवाद तबळे मैदानीच्या आतमध्ये पाहिलं तर पहिल्या चेंडूवर सिंगल धाव दुसऱ्या चेंडूवर चौकार रोहन गावड थोडासा वेगळं प्रारूप घेऊन मैदानाच्या आतमध्ये आले 3 चौकार 1 षटकाराच्या मदतीने फलंदाजी करतात. त्यापर्यंत पाहिलं तर तब्बल 19 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला भेटले. 6 चेंडू त्याने फेस केलेत. 2 चेंडू 2वर फलंदाजी करतात नितीन जंगम. अजूनही बनवायच्या विजयासाठी पाहिलं तर येणारे चेंडू असतील 28 चेंडू आणि 62 धावा विजयासाठी. अप्रतिम सुरुवात म्हणली जाईल बॅटिंग करत असताना गावठी वेवूर संघाकडून पाहू शकता आपण. यावेळेस हलक्या बॅटने खेळला गेला खेळाडू आहेत शॉट मिड ऑफला सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड करतील. फेकी केली गेली परंतु एकेरी धाव. नक्कीच रोहन गावडला जीवनदान दिले गेले. पहिल्या षटकाच्या 5व्या चेंडूवर झेल सोडलं गेलं होतं मेजर यांच्या माध्यमातून परंतु ते झेल सोडल्यानंतर किती महागडे ठरू शकतील रोहन गावड त्यांनी चौकार लगेच लगावून त्यांनी दर्शवून दिला किती घातक फलंदाज आहेत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूने फेरचा काही संपर्क नाही. यश शिक्षक पाहू शकता आपण संघाचे संघ मालक आहेत विकेट किपर सुनील ढोबळे सूर्यानगर कासाला बिलॉंग करतात. पाहिलं तर पालघर डिस्ट्रिक्ट 40+ खेळाडू आहेत. पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 8 तालुक्यामध्ये प्रत्येक गावामधून आपण पाहू शकता एक खेळाडू संघामध्ये ऑप्शनच्या माध्यमातून सज्ज झालेत खेळण्यासाठी. यावेळेस सोडवला मिस टाइम नक्की झाला परंतु चेंडू निघून जाईल डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये सरळ सीमारेच्या पार आलाय चौकार 4. Mixed by DJ Manish. Mixed by DJ Manish. Mixed by DJ Manish. रवाडीजी 26 धावा दाफका लगावल्या गेल्या 25 धावा अजूनही 57 धावा पाहिजेत विजयासाठी. 57-25 बॉल्स शेवटचा अंतिम चेंडू षटकामधला 26 धावा जमा केल्या गेल्या. आतापर्यंत 1 षटक 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय. थोडंसं नक्कीच क्षेत्राचा बदल करत अमर कोहली पाहू शकता आपण एक्स्ट्रा कव्हर लावलेला सर्कलच्या आतमध्ये आणला गेलाय. शॉर्ट लॉंगऑफच्या खेळाडूला डीप मध्ये पाठवलं गेलं. डीप लॉंग ऑनला खेळाडू डीप मिड विकेटला खेळाडू सज्ज केले गेले. शॉर्ट मिड ऑन शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट गली शॉर्ट पॉईंट यावेळी स्टॉप केला गेला. बघूया आपण पॉईंटला मेजर आहे चेंडूला फील्ड करतील परत 1 धाव परिपूर्ण केली गेली. बघता नक्कीच षटक क्रमांक पाहू शकता पण षटक क्रमांक दुसरा संपला गेला. 13.50च्या सरासरी धावा जमा केल्या गेल्या. 27-27 अजूनही बनवायचे विजयासाठी. इकडून येणारे चेंडू असतील 24 चेंडू बनवायचे आहेत. अब तक 56 धावा. ज्या 20 चेंडू मध्ये 56 धावा बनवलं त्या अमर कोहलीने त्या बनवायच्या आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या संघाला 24 चेंडू मध्ये 56. DJ Manish. DJ Manish. चला विनंतीशील टाइम स्पेंड थोडासा करा स्पेंड करू नका जास्त. आपण पाहू शकता यावेळेस पाहू शकता आपण संदीप ठाकरे आहेत गोलंदाज मार्फत सज्ज होतील. मेजर जास्तीत जास्त मेजर नावाने यांना प्रसिद्धी भेटली आहे आणि पाहिलं तर मंत्रालयामध्ये जॉबमध्ये आहेत. जसं मी सांगितलं ना की या संघामध्ये प्रत्येक जण गव्हर्नमेंट जॉबला आहेत. चला थोडासा कमी टाइम स्पेंड करा लगेच सामन्याला सुरुवात करा. वाऱ्याचा प्रभाव खूप वेगाने आहे. स्ट्राईकवर नितीन जंगम 5 चेंडू 7 वर 1 चौकाराच्या मदतीने बॅटिंग करत असताना यावेळेस सॉफ्टच्या खूपच बाहेर पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. व्हाईटने एक धावफलक नक्कीच लगावली जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 28. अजूनही येणारी पाहिलं तर 24 चेंडू 55 धावांची करत 7 चेंडू 20 वर बॅटिंग करतायत मिस्टर रोहन गावड 3 चौकार 1 षटकाराच्या मदतीने.
यावेळेस सुरेख चेंडू फॉलो केला गेला होता बॅटरला आणि परंतु डॉट बॉल आला. सुरेख चेंडू टाकला गेला आणि डॉट बॉल. तर नक्कीच पाहिलं गेलं तर ऑफ पिचच्या बाहेर गोलंदाजी केली जाते. चांगली लाईन म्हणली जाईल चिराग, कारण की वाऱ्याच्या विरुद्ध तुम्ही गोलंदाजी करताय. फटका तपासला खेळाडू आहेत परंतु चुकी केली गेली. चेंडू निघून जायचा सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार. झेलभर गेले होते खेळाडू परंतु झेल टिपता आला नाही. चेंडू थांबवता आला नाहीये. चुकी केली गेली. आपण सांगताना जेव्हा झेलकडे खेळाडू जातो त्याला माहिती असतं की चेंडू कॅरी होणार नाही, थोडंसं मागे होऊन चेंडूला अडवणं गरजेचं आहे, कारण की धावा तुम्ही डिफेंड करतायत तर एक एक धाव खूप महत्वपूर्ण आहे. इकडे चुकी केली गेली आणि धावा जाऊन पोहोचेल धावफलकावर 32. येणारे 22 चेंडू बनवायचे 51 धावा अजून विजयासाठी. तर सर षटकानंतर बॅट चला बॅट मागवा लगेच. बॅट घेऊन येते फक्त बॅट. चला लगेच. ओके कॅप्टन चला प्लीज. तर लगेच पाहिलं तर चांगली फटकेबाजी केली जाते. आतापर्यंत धावा येत्या 32 धावांची पार्टनरशिप लगावली गेली. महत्वपूर्ण पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. इकडून जर कमबॅक करायचंय तलाशी संघाला तर एखादा विकेट ही जोडी नक्की थांबावी लागेल. त्या घेऊया पण छोटासा ब्रेक पडूया. चिराग तरेकडे तंत्रज्ञ मैदानाच्या आतमध्ये. कहाँ से आया मैं हूँ कौन, अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद डीजे. तर बघूया आपण प्रत्येक गोळीमागो सज्जतील गोलंदाज. पहिला चेंडू पाहिला तर वाईट, त्यात एक डॉट, एक चौकार, 2 चेंडूमध्ये 5 धावा. आता ते खर्च केला इकडे बनवायचे अजूनही 51 येणारी चेंडू असतील. 22 चेंडू 51 धावांची गरज. बॅट नक्कीच मोडली गेली होती. बॅट मागवली आणि यावेळेस फटका सुरेख खेळलाय. बॅट चेंज केली, चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पार. आलाय खणखणीत दर्जेदार मास्टर कप PDPL षटकार 6. धन्यवाद डीजे. तो बोलूया आपण मैदानाच्या आतमध्ये षटकार नक्की ठोकला नितीन जंगमच्या बॅट मधून. यावेळेस फटकाचा सुरेख खेळ ऑफ साईडला डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतील संदीप टोकरे. चेंडूला फील्ड करतील, फेकी केली गेली परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या एकने पुढे ससावेल. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर तब्बल लगावली गेली 39 धावा. धावफलक 39 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. त्यावेळेस ऑन साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे अमर खोळी परंतु चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पार. आलाय षटकार 6. धन्यवाद धन्यवाद. काय फटकेबाजी करतात नितीन जंगम. एका बाजूला पाहिलं तर रोहन गावड, तर एका बाजूला नितीन जंगम. 9 चेंडू 18 वर खेळतात नितीन आणि 8 चेंडू 26 वर खेळतात मिस्टर रोहन. धावा धावफलकावर 45. त्यावेळेस बॅकफुटून कट करायचा प्रयत्न होता. थोडंसं निराश असतील स्वतःवर रोहन गावड. डॉट बॉल आला. षटक क्रमांक पाहू शकता आपण 30 संपला गेला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. 15ची सरासरी गाठली गेली आहे. येणारे अजूनही पाहिलं तर 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. 18 चेंडूमध्ये 12.66 ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी, कारण की 3 षटकामध्ये बनवायचे 38-38 अजून या सामना जिंकण्यासाठी.
कुठे ना कुठे त्याचा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. पहिला षटक टाकला गेला होता गोलंदाज पाहू शकता, पण संदीप टोकरेंनी धावा खर्च केला 16. तदनंतर पंकज धानमेरने 11 धावा खर्च केल्या. या षटकावर थोडेसे महागडे ठरले गोलंदाज. अपत्यापर्यंत या षटकामध्ये 1 चौका, 2 षटकार, 1 सिंगल, 1 वाईड अशा प्रकारे तब्बल 18 धावा खर्च केल्या गेल्या. JSNNNN मान जा रे बेटे घणे लेवे ना तू ठेके किते का तू डॉन तन्ना अरे गरे बेटे. हाँ मान जा रे बेटे घणे लेवे ना तू ठेके किते का तू डॉन तन्ना अरे गरे बेटे. लगेच पाहिलं तर वंशक वळवी आपण पाहू शकता गोलंदाज सज्ज होत आहेत. वंशक वळवी पाहिलं तर निर्णायक षटकामध्ये बोलवलं गेले. 4थ्या षटकामध्ये 4था गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय. एक वेगळं रणनीती पाहू शकता आपण, वेगळी प्लॅनिंगच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. कारण की प्रत्येक षटकामध्ये धावा आल्यात तर कुठला गोलंदाज 2 षटकं टाकेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. वंशक वळवीला बोलवलं गेलं. येणारे 18 चेंडू बनवायचे, 38 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळी डाऊन द ग्राउंड खेळला गेला. डीप लॉंग ऑफला खेळाडू ज्यावर चेंडू येऊन फुल करायचा प्रयत्न करत चेंडूला फुल केला गेला. 21 धावांनी समाधान मानावं लागेल. नक्कीच चांगली पार्टनरशिप पाहायला 46 धावांची पार्टनरशिप लगावली गेली आतापर्यंत 19 चेंडू मागे. नक्की धीरज मोरे खुश असतील कारण की पहिला विकेटसाठी काय पार्टनरशिप केली गेली. एक मोठा लक्षातून पाठलाग करायचा आहे. दोन्ही सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रोहन गावड ऑन साइडला खेळला गेला. क्रॉस बॅट आहे, डीप मध्ये खेळाडू आहेत. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निघून जायचा सीमाच्या पार आलाय. चौकार 4 आणि 50 धावा परिपूर्ण झाल्यात गावदेवी वेऊर संघाच्या. धावफलक 50 धावा परिपूर्ण होत आहेत. कुठे ना कुठे खराब क्षेत्ररक्षण दबाव आपण पाहू शकता तलासी संघाच्या खेळाडूवर आलाय कारण की दोन्ही बॅटर अप्रतिम बॅटिंग करतायत. 20 चेंडूमध्ये 50 धावांची पार्टनरशिप केली गेली. येणारे 16 चेंडू बनवायचे 33, परंतु इकडून अजूनही एखादा विकेट जर आला पार्टनरशिप ब्रेक केली गेली तर कमबॅक करण्याची संधी आहे, परंतु बॅकफूट डाऊन कट केला गेलाय. डीप मध्ये अमर कोहली चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं, चेंडूला अडवलंय आणि एकेरी धावाने समाधान लगेच. चांगली कॉलिंग, चांगला कॉम्बिनेशन दोन्ही बॅटर्सच्या मध्ये सुद्धा पाहू शकता आपण सांगतो किती मोठं लक्ष असू द्या आपण त्याला अचीव करू शकतो, परंतु स्वतःवर तुम्हाला विश्वास असणं गरजेचं आहे आणि दोन्ही बॅटर स्वतःवर विश्वास ठेवून बॅटिंग करतायत. यावेळेस लोवर चेंडू होता ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. यशस्वी स्वतः येतात चेंडूला फेल करण्याचा प्रयत्न करतील मिस्टर सुनील सर आणि डॉट बॉल. आतापर्यंत पाहिलं तर इनिंग्स मध्ये चेंडूचं खेळ संपलं गेलं. आतापर्यंत पाहिलं तर 22 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 22 चेंडूमध्ये मात्र 5 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. पहिल्या षटकामध्ये 1 चेंडू निर्धाव, दुसऱ्या षटकामध्ये 1 चेंडू, तिसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू आणि या षटकामध्ये 1 चेंडू. ऑन साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहेत. योगेश धारने चेंडूला फेल करते. चेंडूला फेल केला गेला, फेकी केली गेली आणि एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. या षटकामध्ये चौकार नक्कीच आला, परंतु 5 चेंडूमध्ये मात्र 7 धावा खर्च केल्या गेल्या. शेवटचा अंतिम चेंडू खेळ बाकी असेल. बनवायचे 31, येणारे चेंडू असतील 13 चेंडू 31 धावांची गरज. हलक्या बॅटने खेळला गेला आणि पाहिलं तर रोहन गावड येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करते. चुकी केली गेली. खेळाडूकडून चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार आलाय. चौकार 4. रोहन गावड चेहऱ्यावर स्माइल आहे. सिंगल चेंडूने खेळलं होतं परंतु योगेश धारेने चुकी केली. पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस बजरंग अमरवाड साहेबांचं आगमन झालंय. वेलकम सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. तलासी संघासाठी सपोर्ट नक्की असेल बजरंग अमरवाड यांचा कारण की तलासीला बिलॉंग करतात. एक अप्रतिम क्रिकेटपटू आहेत, अष्टबली खेळाडू. आपण जेव्हा पाहिलं तलासी प्रीमियर लीग मात्र 13 चेंडूमध्ये 54 धावांची अतिशय खेळी आणि साकारली होती आणि अप्रतिम गोलंदाजी केली. 30 आपण पाहू शकता. बजरंग अमरवाड सर आमचे मुख्य व्यासपीठ विराजमान झालेले आहेत, त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत असेल. तर मग पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय घडलं गेलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा धाफका लगावल्या गेल्या. बिनगडी बाद 56 धावा लगावल्या गेल्या. पहिल्या विकेटवर सगळ्यात मोठी पार्टनरशिप म्हणली जाईल या स्पर्धेमधली. येणारी अजूनही पाहिलं तर 12 चेंडू 27 धावांची गरज. तर बघूया आपण पंकज धारमेर 12 चेंडू 27 धावांची गरज है. 12 गेंदे 27 रनों की दरकार. 12 बॉल 27 रन्स टू विन. चलिए मैच की शुरुआत की जाए. देख सकते हैं इसके बाद एक मैच और खिलाना होगा. जो टीम इस मैच को जीतेगी जरूर SRG परनाली टीम के खिलाफ खेलती हुई नजर आएगी. आकाश डीजे हमारे साथ फिर से एक बार जुड़ेंगे. वेलकम आकाश.
चला सामन्याला सुरुवात करा. बघूया आपण थोडासा नक्कीच फेरबदल केल्यानंतर क्षेत्रक्षणामध्ये शेवटच्या चेंडूवर थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटला. 2 खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटले आतापर्यंत खेळाडूकडून. दोन्ही चौकार आलेत मागील षटकामध्ये. त्यावेळेस ऑन साइडला फटका तर सुरेख खेळला. डीप काम कोणाला खेळाडू आहेत संदीप ठोकरे. चेंडूला फील करते. चेंडूला फील केलं गेलं. फेकी केली गेली परत एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे ससावली गेली. धावसंख्या जर पोहोचेल 57 धावा धावफलकावर. 13 चेंडू 21 वर फलंदाजी करतात नितीन जंगम आणि पाहिलं तर 12 चेंडू 35 वर फलंदाजी करतायत रोहन गावड. 5 चौकार 2 षटकाराच्या मदतीने. या इंडिया नक्कीच मागील षटक आपण पाहिलेत मागील 3 दिवसामध्ये. परंतु यावेळेस खोलवरती चेंडू होता खोदून काढला गेला. ऑफसाईडला डीप मध्ये खेळाडू चेंडूला फील्ड करते. चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलंय. जोपर्यंत फेकी केली जाईल एकेरी धावाने समाधान व्हावं लागेल. चांगलं षटक आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूमध्ये मात्र 2 सिंगल खर्च केले गेले. येणारे 10 चेंडू बनवायचे 25. 10 बॉल 25 रन्स टू विन. 10 गेंदे 25 रन की दरकार. 58 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. त्यावेळेस ऑन साइडला खेळला गेला. डीप मिड विकेटला खेळाडू आहेत अमर कोळी. चेंडूला फील करते. चांगला क्षेत्ररक्षण धाव घेण्याचा प्रयत्न करता नितीन जंगम परंतु थांबवलं गेलं रोहन गावडच्या माध्यमातून. पहिल्या 3 चेंडूमध्ये मात्र 3 धावा खर्च केल्या गेल्या. चांगली गोलंदाजी म्हणली जाईल मिस्टर पंकज धानमेरच्या माध्यमातून. येणारे 9 चेंडू बनवायचे 24. स्लोवर चेंडू उडवला. चेंडूला उंची जास्त लांबी किती लांबी पण सुरे घेतली गेली. चेंडूला पाठवून दिला आउट ऑफ द पार्क. हा षटकार 6. षटकार नक्कीच ठोकला गेला. धावसंख्येत पोहोचेल धावफलकावर 65. येणारे 8 चेंडू 18 धावांची गरज. निर्णायक वेळेवर हा षटकार आलाय. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 सिंगल होते परंतु पाहिलं तर फुलर चेंडू होता पिक केला गेला आणि चेंडूला पाठवून दिलं सरळ सीमारेषा पार. आलाय षटकार. 65 धावा धावफलकावर 4 चेंडू खेळ संपला गेला. फुलटास बॉल आणि परत एकदा पंचांनी लगेच नो बॉल घोषित केला. अमर कोहली खराब क्षेत्ररक्षण झेल सुटला. चौकाराला आणि नो +4 म्हणजेच 5 धावा धावफलकार. एका चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्या गेल्या. समीकरण पूर्णपणे बदललं गेलंय. येणारे 8 चेंडू बनवायचे 13. 8 चेंडू 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अजूनही पाहिलं तर येणारे 8 बॉल 13 या षटकामध्ये आतापर्यंत धावा जमा केल्या गेल्या 14. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 46 वर फलंदाजी करते. 15 चेंडू 46 धावांची खेळी साकारली. 3 षटकात 6 चौकारच्या मदतीने. त्यावेळेस ऑनसाइडला खेळला गेला आणि यावेळेस 50 धावा परिपूर्ण झाल्या. 65 16 चेंडू 50 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. रोहन गावड यांच्या बॅटमधून आलेत 50. रोहन नक्कीच बॅटवरती करायची काय खेळ साकारलाय. 50 धावा वेल बॅट ताऱ्यांचा गदा झाला पाहिजे. 7 चौकार 30 षटकार. रोहन गावड नक्की ज्या प्रकारे नाव आहे रोहन गावड त्या प्रकारे मैदान त्यांनी गाजवलं आजच्या दिवसामध्ये आणि हा सामना खूप महत्वपूर्ण होता संघासाठी आणि त्यांनी करून दाखवलाय. येणारे 7 चेंडू 9 धावांची गरज. 7 चेंडू 9 धावांची गरज. या षटकामध्ये तब्बल 18 धावा आतापर्यंत जमा केल्या गेल्या. त्यावेळेस ऑन साइडला कार्पेटला रोड करत खेळला गेला. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. जेव्हा क्षेत्ररक्षण केला जातो एका धावाने समाधान व्हावं लागेल आणि धावसंख्या धावून पोहोचेल धावफलकावर 75 धावा धावफलकावर. 5 षटकांचा खेळ संपला गेलाय. येणारे 6 चेंडू बनवायचे 8. मी विनंती करेल SRG पन्हाळी संघाचे संगणक स्वप्नील दादा आपण आमच्या टॉस बॉक्स कडे यायचंय. टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये लगेच. बाप तो बाप रहेगा, बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा. गोली गोली चलेगी, गोली पर गोली चलेगी, गोली गोली चलेगी, गोली पर गोली चलेगी. धन्यवाद. चला थोडीशी घाई करा. अजूनही पाहिलं तर येणारे 6 चेंडू 8 धावांची गरज. काय सामना रंगलाय. या स्पर्धेमध्ये सगळ्यात मोठी पार्टनरशिप सगळ्यात मोठी भागीदारी पहिल्या विकेटसाठी नितीन जंगम 14 चेंडू 22 आणि 17 चेंडू 51 वर खेळतायत.
बॅटर गावदेवी वेळूर संघाकडून एका बाजूला रोहन गावड तर एका बाजूला नितीन जंगम. दोन्ही खेळाडूकडे अनुभव आहे, क्षमता आहे, कॅपेबिलिटी आधी दाखवतात मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम षटक घेऊन होतात मिस्टर वंशा वळवी. शेवटच्या अंतिम षटकामध्ये 6 बॉल 8 धावा डिफेंड करायचे आहेत. 6 चेंडू आत. काल आपण शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये पाहिलं निलेश पाटील चिंचोली संघाच्या गोलंदाजांनी 6 चेंडू 11 धावा डिफेंड केल्या होत्या आणि आरटीओ एंड करून त्यांनी गोलंदाजी केली होती. नक्कीच पाहिलं तर जेव्हा रोहन गावड बॅटिंग करत होते पाहिलं तर मात्र 14 त्यांना जीवनदान दिलं गेलं होतं. त्यानंतर अप्रतिम फलंदाजी केली एकूण पाहिलं तर तब्बल त्यांनी 37 धावा जमा केल्यात. 37 धावांचा खेळ तिकडून त्यांनी केलाय. तर झेल सुटणं किती महागडं ठरू शकतं ना, तर रोहन गावडला बॅटिंग करताना पाहू शकता. ती मेजरने चुकी केली होती आणि ती चुकी खूप महागडी ठरली आहे. आपण सगळं क्रिकेटच्या मैदानामध्ये चुकी करणं कधी ना कधी खूप महागडं ठरू शकतं आणि ती महागडं ठरलंय. आतापर्यंत पाहिलं तर 31 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 75 धावा धावफलकावर येणारे 5 चेंडू बनवायचे 8. कंपल्सरी चेसिंग तुम्हाला 8 धावा बनवाव्याच लागतील विजयासाठी. परंतु बघूया वंशा वळवी कमबॅक करून देईल का संघाला. यावेळेस ऑन साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहेत. मेजर परत निघून जात 4 धावांसाठी. रोहन गावड मॅन फ्रॉम एडवन सफाळचा खेळाडू आज वेगळ्या विचारामध्ये मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच लगेच बाद झाला होता. पहिल्या षटकामध्ये बॅक टू डगआउट होता. परंतु या सामन्यामध्ये निर्णायक सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करतोय. धीरज मोरे यांच्या चेहऱ्यावर हास्य असेल संघाचे संघमालक, कारण की सामना खूप महत्वपूर्ण होता आणि तोच मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. रोहन गावड चांगली फलंदाजी करतात. 4 बॉल 4 धावा विजयासाठी. बॉल टू रन इक्वेशन आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचे नियम आहेत. परंतु तलासी संघ खूप सुरेख खेळलात आतापर्यंत, परंतु सामना अजून संपला नाहीये. 4 बॉल आणि 4 धावांची गरज आहे हा सामना विजयासाठी. त्यावेळेस कट केला गेला. डीप मध्ये अमर चेंडूला फील्ड करतील. आज पाहिलं तर तलासी भागामधून 2 अर्धशतक पाहायला भेटले आपल्याला. ही 4थी अर्धशतक पाहायला भेटली रोहनच्या बॅटमधून. कंपल्सरी चेसिंग आहे. 3 चेंडू 3 धावा तुम्हाला बनवावंच लागतील. नितीन जंगम ज्यांनी आतापर्यंत 14 चेंडू फेस केलेत. 22 धावा खेळतात. 2 चौकार, 1 षटकाराच्या वतीने 157चा स्ट्राईक रेट आणि 280चा स्ट्राईक रेट बॅटिंग करतायत. 20 चेंडू 56 वर. पहिल्या इनिंग्स मध्ये अमर कोहलीने 20 चेंडू 56 बनवल्या होत्या. सेकंड इनिंग मध्ये चेस करत असताना रोहन गावडच्या 20 चेंडू मध्ये 56 धावा आहेत. यावेळेस फटका सुरेख खेळ खलास. नितीन जंगमनी यावेळेस सोडवला षटकार आणि सामना विजय झालाय गावदेवी वेळूर संघ. तलासी संघ खूप सुरेख तुम्ही खेळलात, परंतु कुठे ना कुठे रोहन गावड आणि नितीन जंगम हा प्रश्न तुम्हाला सोडवता आला नाहीये. त्या अनुषंगाने तुम्ही सामना गमावलाय. हार्डलक तलासी संघ. मी विनंती करेल दोन्ही संघांना हस्त आंदोलन करायचंय आणि फ्रेंड्स फॉरएव्हर तलासी संघाचे संघमालक सुनील डोबळे सरांना विनंती. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. हस्तांदोलन करून घ्यायचं दोन्ही संघांना. काय सुरेख खेळ साकाला तलासी संघ. लगेच पहिल्यांदा तुम्ही प्रवेश केला, परंतु अप्रतिम खेळ पाहायला भेटला. कुठे ना कुठे रोहन गावड नितीन जंगम थोडेसे भारी पडले. चला स्वप्नील दादा घरात पन्हाळी संघाला टॉस साठी या. स्वप्नीलजी घरात साहेब चला या टॉस साठी. त्याला विनंती करेल अभिजित सुर्वे सर आपण सुद्धा लगेच हस्तांदोलन करून टॉस साठी यायचंय. चला हस्तांदोलन करून घ्यायचं. आपण डिसिप्लिन पाहतोय 40+ खेळाडूंची. हे डिसिप्लिन असतं प्रत्येक खेळाडूंना प्रत्येक संघांना अनिवार्य असेल, कारण की डिसिप्लिन आपण सांगतो ना क्रिकेट जेंटलमॅन गेम आणि जेंटलमॅन गेम तुम्हाला दाखवावं लागेल. एक डिसिप्लिन दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये.